विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होते। विविध मुद्द्यांवरून सरकारला घेण्यासाठी विरोधकांनी एकत्र येणं अपेक्षित असताना अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच विरोधकांमध्ये फूट पडली। काँग्रेसच्या वतीने विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली। यावेळी सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकत असल्याचं विरोधी पक्षनेते विखे पाटलांनी सांगितलं। सरकार गोंधळलेलं असून शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली कर्जमाफी ऐतिहासिक कशी असा सवाल त्यांनी सरकारला विचारला। सरसकट कर्जमाफीची मागणी मान्य करा असंही विखे पाटलांनी म्हटलं। मी जे शेतकऱ्यांचा आकडा सांगितला 31 लाख 34,000 कोटी, माझा हा आकडा फसवा आहे। कारण एका बाजूला सहकार मंत्री आता अर्ज भरून घेणार, त्याचा अभ्यास करणार आणि पात्र लोकांना कर्जमाफी देणार। मग तुमच्याकडे मग आकडा हा जो 34,000 कोटीचा जो आलेला आहे याला आधार काय आहे? याचा अर्थ तुम्ही जे याच्या निमित्तानं जी फसवणूक करताय, नाही तर अर्ज वाटप करण्याचा तरी आता धंदा बंद करा। सोनू सरकारवर भरोसा राहिला नाही अशा शब्दात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर हल्लाबोल केला। विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला घेतलेल्या स्वतंत्र पत्रकार परिषदेत त्यांनी सरकारवर तोंडसुख घेतलं। सरकारचं रामराज्य फक्त कागदावरच असल्याचं सांगत शेतकरी कर्जमाफी, शेतीमालाला हमीभाव, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी तसंच दुबार पेरणीसाठी सरकारनं अधिवेशनात अनुदान जाहीर करावं अशी मागणीही मुंडेंनी केली। उद्यापासून सुरू होणाऱ्या या अधिवेशनात शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी, शेतीमालाला हमीभाव तसेच स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीची अंमलबजावणी, समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या घेतल्या जाणाऱ्या सुपीक जमिनी आणि पॅलेट गनचा वापर करून नेवाळीतील शेतकऱ्यांवर केला जाणारा अन्याय, या सर्व प्रमुख मुद्द्यावरती आम्ही या अधिवेशनामध्ये सरकारला धारेवर धरणार आहोत। दुसरीकडे सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेवरही विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सडकून टीका केली। राज्यातील शेतकऱ्यांचा प्रश्न सोडून शिवसेना आरजे मलिष्कावर मानहानीचा दावा ठोकण्याची भाषा करते असा विखे पाटील यांनी टोला लगावलाय। तर दिल्लीत जाऊन आल्यानंतर शिवसेना मॅनेज झाली असल्याचा टोमणा धनंजय मुंडेंनी लगावला। आता शेतकऱ्यांच्या प्रश्नाची चर्चा करण्याच्या पेक्षा आता मलिष्कावर मला वाटतं मानहानीचा दावा ठोकण्याची तयारी ते करताय। त्याच्यापेक्षा काय वैचारिक दिवाळखोरी म्हटली पाहिजे एखाद्या पक्षाची, एखाद्या पक्षाच्या भूमिकेची। आणि म्हणून असं मला हरकत नाही की त्यांच्या मेंदूत झोलझोल आहे आणि म्हणून त्यांची भूमिका नेहमी गोलगोल आहे असं मला हरकत नाही। अशा प्रकारची अवस्था शिवसेनेची झालेली आहे। दिल्लीला जाऊन शिवसेना काय मॅनेज होऊन आली कळालं नाही। शेतकऱ्यांची कर्जमाफी मात्र त्यांनी वाऱ्यावर सोडली। राजीनाम्याचं नाटक झालं, खिशात राजीनामे घेऊन अनेक वेळा मंत्री त्यांचे फिरले। कर्जमाफीच्या संदर्भामध्ये शिवसेना निर्णय घेऊ शकली नाही। आता ढोल बजावाचा कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे। सरकारला त्यांनी अल्टिमेटम दिलाय, कर्जमाफीच्या संदर्भात नाही तर आम्ही ढोल वाजवू। आता खरं तर शिवसेनेच्या समोरच ढोल वाजवायची वेळ आली आहे। शिवसेनेला एवढंच सांगणं आहे, तुम्ही जर सत्तेत असाल तर शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती तुमच्या भाषेत जी आहे ती द्या, नाही तर सत्तेच्या बाहेर पडा। मंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांच्या सर्व शंकांचं निरसन चर्चेद्वारे करू अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारकडून चहापानाचं आयोजन करण्यात आलं होतं। त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर तोंडसुख घेतलं। तसंच अधिवेशनात 21 विधेयकं मांडण्यात येतील असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। विरोधकांकडून सकारात्मक सूचना आल्या आणि त्या व्यवहार्य असतील तर त्याचं स्वागत करू, मात्र राजकीय फायद्यासाठी गोष्टी ठेवल्या तर सडेतोडपणे उत्तर देऊ असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला। राज्य सरकारची ही तयारी आहे की सकारात्मक सूचना या योजनेच्या संदर्भात काही आल्या आणि त्या व्यवहार्य असल्या तर त्याही राज्य सरकार स्वीकारेल। मात्र केवळ राजकीय दुकानदारी चालवण्याकरता अव्यवहार्य गोष्टी या जर विरोधी पक्षाच्या वतीनं ठेवण्यात आल्या त्याला अतिशय सडेतोड उत्तर हे त्या ठिकाणी सत्तारूढ पक्षाच्या वतीनं निश्चितपणे दिलं जाईल।
88% क्षेत्रावर पेरणी झाली असून राज्यावरील दुबार पेरणीचे संकट टळले असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला। चहापानाच्या कार्यक्रमानंतर पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी हा दावा केला। तसंच शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया सोमवारपासून सुरू होत असून त्यासाठी ऑनलाईन केंद्र उभारण्यात आल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली। आता आपल्याकडे 88.3% पेरण्या झाल्या आहेत आणि आत्ता तरी दुबार पेरणीचं संकट हे टळलेलं आहे हे फारसं कुठेही नाही। अगदी तुरळक एखाद्या ठिकाणी असेल तर त्या ठिकाणी आम्ही मदत करतो, त्यामुळे आत्ता ते संकट नाही आहे। आणि आपल्याला मी जाणीवपूर्वक माहिती देतो की 21 जुलै अखेर 118.68 लाख हेक्टर क्षेत्रावर म्हणजे सरासरीच्या 85% क्षेत्रावर ही पेरणी झाली आहे। शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी सुकाणू समितीनं एल्गार पुकारला। येत्या 15 ऑगस्टला राज्यात पालकमंत्र्यांना झेंडावंदन करू देणार नाही असा इशारा सुकाणूनं दिलाय। पालकमंत्र्यांना गावबंदी करून रास्ता रोको करण्याची घोषणा शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी पुण्यात केली। सुकाणूच्या या भूमिकेवर मुख्यमंत्र्यांनी सडकून टीका केली। नेत्यांनी मांडलेल्या ठरावावर कोण कोण पाठिंबा देत आहे, कोण कोण सभात्याग करून बाहेर जात आहे, कोण कोण काय काय नाटकं करतंय आणि हा जर ठराव पास करायला तिथं या आमदारांनी काही विरोध केला बाकीच्या तर त्यांना गावोगाव फिरू द्यायचं नाही, हे आपलं काम। 15 ऑगस्ट झेंडावंदन झालं पाहिजे, परंतु या झेंड्याला शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या रक्ताने डागाळलेला कोणा मंत्र्याचा हात लावू देणार नाही, कोणाही पालकमंत्र्याला झेंडावंदन करू द्यायचं नाहीये। मला असं वाटतं की आता काही लोकांचा प्रयत्न काय आहे की हे जिवंतच राहिलं पाहिजे, आपली दुकानदारी जिवंत ठेवायची, अशा प्रकारचा काहींचा प्रयत्न आहे। मला असं वाटतं की ते ठीक आहे। आजही त्यातले जे चांगले नेते आहेत, जे खरे शेतकऱ्यांचे नेते आहेत, त्यांच्याशी आम्ही चर्चा करू, रोज चर्चा करू। आम्हाला चर्चेला काही प्रश्न नाही आहे, काही त्रुटी असतील तर त्या दूर करू, पण ज्यांना निवळ आंदोलनच करायचं आहे अशा लोकांना आमच्याजवळ काही औषध नाही, त्यांची जागा शेतकरीच त्यांना दाखवून देतील। मुंबई विद्यापीठाच्या भोंगळ कारभारानं आता विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ लागले। विद्यापीठानं आर्ट्स आणि कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना आजपासून सलग 4 दिवस सुट्टी दिली आहे। प्राध्यापकांना पेपर तपासण्यासाठी वेळ मिळावा म्हणून विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात आली आहे। उत्तरपत्रिकांच्या ऑनलाईन तपासणीतल्या घोळामुळे आता 4 दिवस मुंबई विद्यापीठाच्या सर्व कॉलेजमध्ये ही अध्ययन सुट्टी देण्यात आली आहे। 31 जुलैपूर्वी गेल्या वर्षीचे निकाल जाहीर करा असे आदेश राज्यपालांनी दिलेत। जीएसटीचा सर्वाधिक फायदा नागपूरला होणार असल्याचा दावा केंद्रीय रस्ते आणि दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी केला। नागपुरात गोपाळकृष्ण गोखले व्याख्यानमाला अंतर्गत जीएसटी विषयावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। देशाच्या मध्यभागी नागपूर असल्यानं नागपूर लॉजिस्टिक हब होण्याच्या वाटेवर आहे। अनेक मोठ्या कंपन्या आणि व्यापारी नागपुरात माल गोडाऊनसाठी जागा शोधत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली। एकूणच देशात जीएसटी लागू झाल्यानंतर व्यापार वाढून देश आर्थिक प्रगतीच्या वाटेवर चालणार असल्याचा विश्वास दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला। महिलांवरच्या अत्याचारांचा निषेध करत नागपुरात राष्ट्रवादी महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष विजया रहाटकर यांची पत्रकार परिषद उधळली। पत्रकार परिषदेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी कार्यक्रमस्थळी ढोल वाजवून गोंधळ घातला। महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी आंदोलकांशी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र केवळ आश्वासनं नको तर प्रत्यक्ष कृती हवी अशी मागणी करत आंदोलकांनी आंदोलन सुरूच ठेवलं। त्यामुळे रहाटकर यांना पत्रकार परिषद गुंडाळावी लागली। सध्या पावसाच्या कृपेने नाशिक जिल्ह्यातील धरणं तुडुंब भरली आहेत। धरणाचा जलाशय आणि धरणातून सोडलेलं तुफान वेगातलं पाणी पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येनं गर्दी करतात। मात्र या पर्यटकांची सुरक्षा वाऱ्यावरच राहिली आहे। नांदूर मधमेश्वर धरण प्रशासनाने या ठिकाणी पोलीस बंदोबस्त मागूनही मिळालेला नाही। धरणक्षेत्र आणि धबधबे या ठिकाणी सेल्फी आणि स्टंटबाजीच्या नादात दुर्घटना वेळोवेळी कानी पडत असतानाही अतिउत्साही पर्यटक धोका पत्करताना दिसत आहेत। रायगड जिल्ह्यातील धबधबे पर्यटकांसाठी असुरक्षित ठरलेत। कर्जतच्या आशाने धबधब्यावर मुंबईतील वडील आणि मुलगी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले होते। प्रकाश बोराडे यांचा मृतदेह सापडलाय, मात्र 24 तासांनंतरही वाहून गेलेली 13 वर्षीय तेजस ही मुलगी अजूनही सापडलेली नाही, तिचा शोध सुरू आहे। तर दुसरीकडे आनंदवाडी वॉटरफॉलवर एका पर्यटकाचा आणि पेप किल्ल्यावर एका पर्यटकाचा मृत्यू झालाय। अलिबाग जवळच्या चौलमध्येही पर्यटकाचा तलावात बुडून मृत्यू झालाय।
रायगड जिल्ह्यातील धरणं आणि धबधब्यांवर पर्यटकांनी प्रचंड गर्दी केली होती. सुट्टी असल्यानं पावसाळी पर्यटनाचा आनंद ओसंडून वाहत होता. अलीकडे कर्जतमधील धबधब्यांवर झालेल्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. ठिकठिकाणचे धबधबे, धरणांवर पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता. मुंबईतील जोगेश्वरी भागातल्या अक्सा बेकरीची चिमणी कोसळून 3 जणांचा मृत्यू झाला तर अन्य 2 जण जखमी झालेत. शनिवारी रात्री ही दुर्घटना घडली. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दुर्घटनेनंतर तातडीनं अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी ढिगाऱ्याखाली गाडल्या गेलेल्या मजुरांची सुटका केली. ही घटना नेमकी कशामुळे घडली याचा तपास आता पोलीस करतायत. अक्सा बेकरी या ठिकाणी बेकरीची चिमणी छतावर पडून त्याच्याखाली जे काम करणारे 5 मजूर जखमी झाले होते. त्यातले 3 मजदूरांचा मृत्यू झालेला आहे आणि 2 लोकांवर ट्रॉमा केअरमध्ये उपचार चालू आहे. आरे कॉलनीतील फिल्म सिटीजवळ बिबट्याच्या हल्ल्यात एका 2.5 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. या मुलाचं नाव विहान गुरुडा असून तो आपल्या कुटुंबासोबत फिरण्यासाठी आला असताना ही घटना घडली. फिल्म सिटीमधील सुरक्षारक्षक कमलाकर माळी यांचे नातेवाईक फिल्म सिटीमध्ये फिरण्यासाठी आले होते. त्यावेळी ही दुर्घटना घडली. बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या विहानला तातडीनं जोगेश्वरीतल्या ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला. त्यामुळे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींनी निसर्गाचं होणारं प्रदूषण रोखण्यासाठी कराड तालुक्यातील कपिल इथल्या रणरागिडे पुढे सरसावल्यात. पर्यावरणपूरक गणेशोत्सव आणि शाडूच्या गणपतीसाठी महिलांनी एकत्र येत उपक्रम राबवलात. यासाठी त्यांनी गावात आणि परिसरात घरोघरी जाऊन प्रबोधन सुरू केले. तसंच महिलांनी एकत्र येत पर्यावरणपूरक शाडूच्या मूर्ती तयार करण्याचं काम सुरू केले. यामुळे या परिसरातील 2000 घरात यावर्षी पर्यावरणपूरक गणपती बसणार आहेत. कोकणातल्या खास गटारी सणासाठी परराज्यातून बेकायदेशीररित्या आणला जात असलेला विदेशी बनावटीचा मद्यसाठा राज्य उत्पादन शुल्क विभागानं जप्त केलाय. जवळपास 3.5 लाखांचा मद्यसाठा जप्त करण्यात आलाय. राज्य उत्पादन शुल्क विभागाने ठिकठिकाणी तपासणी नाके सुरू केले होते. गोव्यातून विदेशी बनावटीचा दारूसाठा रत्नागिरीच्या दिशेनं आणला जात असल्याची गोपनीय माहिती राज्य उत्पादन शुल्क विभाग रत्नागिरी यांना मिळाली होती. तपासणीदरम्यान रत्नागिरीच्या दिशेने येणाऱ्या एका ट्रकमध्ये गोवा बनावटीचा विदेशी मद्यसाठा आढळला. या प्रकरणी ट्रक चालकाला अटक करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कुलदैवत असलेल्या इंदापूर तालुक्यात नीरा नरसिंहपूर ग्रामस्थांनी गावात दारू विक्री पूर्णपणे बंद करण्याचा ठराव केला. गावात सुरू असलेल्या बेकायदेशीर दारू विक्रीमुळे महिला आणि यात्रेकरूंना मोठ्या प्रमाणात त्रास सोसावा लागतोय. वारंवार मागणी करूनही पोलिसांना गावातील अवैध धंदे बंद करण्यात अपयश आल्यानं ग्रामसभेत ठराव करण्यात आला. महाराष्ट्रात महामार्गालगतच्या दारूच्या दुकानांवर बंदी घालण्यात आली. मात्र ग्रामीण भागात गावठीसह देशी विदेशी दारू विक्रीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं. याकडे मुख्यमंत्री महोदयांनी लक्ष द्यावं, ही मागणी आता जोर धरते. श्रावण म्हणजे व्रतवैकल्यांचा महिना. सुंदर हिरवागार परिसर आणि धार्मिक पूजापाठाचा उत्सव. या महिन्यात महादेवाचे भक्त महादेवाला उपवासवारी करत भजत असतात. आजपासून श्रावण महिन्याला सुरुवात झाली. पवित्र मानला जाणाऱ्या श्रावण महिन्यातला आज पहिला सोमवार. या श्रावणी सोमवारचं विशेष महत्त्व असून अनेक लोक श्रावण महिन्यातील सोमवारी उपवास करतात. जळगावात पावसाळी वातावरणात खवय्यांसाठी खास भजी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. शहरातील प्रसिद्ध निसर्गरम्य अशा मेहरुण काठावर खवय्यांनी भज्यांची चव चाखली. कांदा भजी, मिरची भजी अशी वेगवेगळ्या प्रकारची भजी, त्याचबरोबर खानदेशातील प्रसिद्ध गुलगुले म्हणजेच गोड भजींचा आस्वाद खवय्यांनी घेतला. या भजी महोत्सवात खवय्यांनी एकच गर्दी केली होती. रोटरी क्लब जळगाव वेस्ट आणि मराठी प्रतिष्ठानतर्फे भजी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. गेल्या महिनाभरापासून दडी मारून बसलेल्या वरुणराजानं 2 दिवसांपूर्वी मनमाड परिसरात पुनरागमन केलं. त्यामुळे बळीराजा सुखावला. त्याचबरोबर पावसाळा आला की वेध लागतात निसर्गातल्या नवलाईचे. तप्त उन्हाळ्याचा पिवळा रंग बदलून हिरवागार होतो. पक्ष्यांचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोराला मेघ दाटून येताच आनंद होतो आणि तो नृत्याचा फेर धरू लागतो. डोळ्यांचं पारणं फेडणारे हे काही क्षण झी 24 तासच्या टीमनं टिपले आहेत. मनमाड उमराणा रस्त्यावर गिरणारे बारीत मोर पिसारा फुलवून नृत्य करताना आढळून आलेत. यानंतर आता देशविदेशातल्या महत्त्वाच्या बातम्या. मावळते राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना निरोप देण्यात आलाय. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये पार पडलेल्या एका शानदार सोहळ्यात मुखर्जींना निरोप देण्यात आला. उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी प्रणव मुखर्जी यांचं संसदेत स्वागत केलं. सुमित्रा महाजन यांनी प्रणव मुखर्जी यांच्या कार्याचा गौरव केला. राष्ट्रपती म्हणून प्रणवदांनी आदर्श निर्माण केल्याचं त्या म्हणाल्या. लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना स्मृतिचिन्ह तसंच
संसद सदस्यांच्या स्वाक्षरीचं कॉफी टेबल बुक आणि निरोपाचं भाषण भेट म्हणून दिलं. 1971 साली काय घडलं होतं हे पाकिस्ताननं विसरू नये अशा शब्दात एनडीएचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार व्यंकय्या नायडू यांनी पाकिस्तानला इशारा दिलाय. पाकिस्ताननं दहशतवादाला प्रोत्साहन देणं बंद करावं असंही नायडूंनी म्हटलंय. सेल्फीचा नाद तुमच्या जीवावर कसा बेतू शकतो याचा प्रत्यय दीव इथल्या नागवा बीचवर आला. सेल्फीच्या नादात 4 जण बुडाले. 4 एकाला वाचवण्यात आलं. इतर 3 शोध सुरू. हे सर्व तरुण राजस्थानचे रहिवासी होते. दीवजवळ असलेल्या केवडी इथे एका कन्स्ट्रक्शन साईटवर हे तरुण काम करत होते. रविवार असल्यानं सुट्टी एन्जॉय करण्यासाठी 5 जण नागवा बीचवर आले होते. यावेळी 4 जण सेल्फी काढत होते. त्याच वेळी एक अजस्त्र लाट आली आणि या 4 समुद्रात घेऊन गेली. या 4 मित्र असलेल्या 5व्या तरुणाच्या कॅमेऱ्यात ही सगळी दृश्य कैद झाली आहेत. इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो यांनी देशात वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर ड्रग्ज तस्करांना गोळ्या घालण्याचे आदेश दिलेत. परदेशातून येणाऱ्या ड्रग्ज तस्करांवर पाळत ठेवा. तसंच अटक करत असताना कुणी विरोध केला तर गोळ्या झाडा असे आदेश त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिलेत. या निर्णयाची तुलना फिलिपिन्सचे राष्ट्राध्यक्ष रोड्रिगो दुर्तेतेंच्या ड्रग्ज वॉरशी केली जाते. जॉर्डनची राजधानी अम्मानमध्ये इस्रायली दूतावासावर नागरिक गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेची तीव्रता पाहता वृत्तांकन थांबवण्यात आलंय तर संपूर्ण भाग सील करण्यात आला. इस्रायलच्या वेस्ट बँकेत फिलिस्तिनी आणि इस्रायली सुरक्षा रक्षकांदरम्यान हाणामारी झाली. आंदोलक येरुशलेमच्या अल अक्सा कॉम्प्लेक्समध्ये नव्यानं लागू सुरक्षेचा विरोध करत होते. टर्कीची राजधानी अंकारामध्ये 47 जणांना अटक करण्यात आली. 2 शिक्षकांना अटक केल्याप्रकरणी 1 महिनाभरापूर्वी विरोध करत होते. या शिक्षकांना नोकरीवरून काढल्यानंतर बेमुदत उपोषणाच्या तयारीत होते. त्यावेळी त्यांना अटक करण्यात आली होती. चीनचा जिलिन प्रांत भूकंपाच्या झटक्यानं हादरलाय. भूकंपाची तीव्रता 4.9 रिश्टर स्केल इतकी नोंदवली गेली. भूकंपात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र जवळपास 800 घरांचं नुकसान झालंय. चीनच्या युलिंग शहरात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली. पुराचं पाणी रस्त्यावर आल्यानं काही नागरिक अडकलेत. अग्निशमन दलाचे जवान त्यांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पहिल्यांदा वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरण्याचं भारतीय महिला टीमचं स्वप्न इंग्लंडनं धुळीस मिळवलंय. रोमहर्षक लढतीत भारताचा यजमान इंग्लिश टीमनं 9 रन्सनं पराभव केला. पूनम राऊतनं 86 रन्स करत भारताला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र तिचे सारे प्रयत्न अपुरे पडले. भारतीय टीम 219 रन्सवर ऑल आऊट झाली आणि 2005 नंतर भारताला पुन्हा एकदा उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. इंग्लंडनं भारतासमोर 229 रन्सचं टार्गेट ठेवलं होतं. मात्र हे आव्हान भारतीय टीमला पार करता आलं नाही. भारताकडून झुलन गोस्वामीने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या तर पूनम यादवला 1 विकेट घेण्यात यश आलं. भिकारी या फिल्मचं म्युझिक लॉन्च मुंबईत पार पडलं. डायरेक्टर रोहित शेट्टी, तुषार कपूर, बॉबी देओल, श्रेयस तळपदे आदी गोलमाल अगेनचे टीम मेंबर्स या म्युझिक लॉन्चला आवर्जून उपस्थित होते. गणेश आचार्य दिग्दर्शित या फिल्ममध्ये स्वप्नील जोशी, रुचा इनामदार ही जोडी पाहायला मिळणार आहे. स्वतः गणेश आचार्यच कोरिओग्राफर असल्यानं फिल्ममधील गाणी हेच या सिनेमाचं खास वैशिष्ट्य आहे. नेहमी रोमॅन्टिक रोलमध्ये दिसणारा स्वप्नील जोशी या फिल्ममध्ये मात्र एका वेगळ्या आव्हानात्मक भूमिकेत दिसतोय. एकूणच म्युझिक लॉन्चला हजेरी लावलेल्या बॉलिवूडच्या मंडळींनीही फिल्ममधल्या गाण्यांचं आणि फिल्मच्या कथेचं कौतुक केलं. गणेश आचार्य दिग्दर्शित भिकारी सिनेमात स्वप्नील जोशी आणि रुचा इनामदार ही जोडी झळकणार आहे. गेल्या काही वर्षात रोमॅन्टिक भूमिका खूप केल्या. आता खूप दिवसांनी एक आव्हानात्मक आणि वेगळी भूमिका करत असल्याचा आनंद वाटत असल्याची प्रतिक्रिया स्वप्नील जोशीने व्यक्त केली आहे. सिनेमातली गाणी हा जसा सिनेमाचा प्लस पॉईंट आहे तशाच प्रकारे सिनेमाची कथा प्रत्येकाला विचार करायला लावणारी असल्याचं स्वप्नीलनं म्हटलंय. सिनेमात रोमॅन्टिकपणा आहेच पण त्याचबरोबर एक वैचारिक थरार देखील आहे. त्यामुळे प्रेक्षकांना ही फिल्म खिळवून ठेवेल असा विश्वास स्वप्नीलनं व्यक्त केला आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.